आज आपण डिझॉल्युशन या टॉपिकमधील प्रॉब्लेम नंबर 7 सोडवणार आहोत. तर काय म्हणले पाहूया. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ एक्स अँड वाय शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ देअर कॅपिटल. त्यांचं कॅपिटल आहे बघा एक्स आणि वायचं 20,000 आणि 10,000 म्हणजे 2:1 त्यांचा रेशिओ येतो आहे. दे डिसाइडेड टू डिझॉल्व देअर फर्म. या ठिकाणी बघा बॅलन्स शीट दिली आहे 31 मार्च 2012ची. इथं ॲसेट दिलेत, इथं लायबिलिटी दिलेली आहे. इथं बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स दिलेला आहे 5,000 रुपये, म्हणजे हा लॉस आहे, लक्षात घ्या. पुढे काय म्हटलं बघा. ॲसेट्स अँड लायबिलिटीज रिअलाइज्ड ॲज अंडर ऑल डेटर्स वेअर प्रूव्ड टू बी गुड म्हणलेलं आहे. ठीक आहे. स्टॉक अँड बिल्डिंग रिअलाइज्ड 14,000. स्टॉक अँड बिल्डिंग 14,000ला विकलेली आहे. कॉम्प्युटर रिअलाइज्ड 4,000. कॉम्प्युटर 4,000ला विकलेला आहे. व्हाईल मशिनरी वॉज टेकन ओव्हर बाय एक्स अँड गुडविल बाय वाय. म्हणजे या ठिकाणी मशिनरी एक्सनं टेकन ओव्हर केलेलं आहे आणि गुडविल वायनं. रिअलायझेशन एक्सपेन्सेस 2,000 अँड बँक लोन अलॉंग विथ इंटरेस्ट 500 वेअर डिस्चार्ज्ड बाय वाय. म्हणजे वायनं काय केलेलं आहे, रिअलायझेशन एक्सपेन्सेस 1 पेड केलेलं आहे आणि त्यानंतर बँक लोन व्याजासकट पेड केलेलं आहे वायनं. त्यानंतर कॉन्टिजेंट लायबिलिटी 200 पेड केले कॅशमध्ये. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी बघा रिअलायझेशन अकाउंट एक आखलेला आहे. इथं निम्मा रिअलायझेशन अकाउंट इथं दिलेला आहे या पानावरती. त्याच्या खालचा भाग जो आहे तो पुढच्या पेजवरती इथं दिलेला आहे. बघा इथं दाखवते तुम्हाला मी. इथं दिलेला आहे रिअलायझेशन अकाउंट. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दिलेला आहे एक्स आणि वायचा. त्यानंतर बघा कॅश इन हँड अकाउंट दिलेला आहे किंवा कॅश अकाउंट जरी म्हटलं तरी त्याला चालतं. आणि इथं वायज लोन अकाउंट काढलेलं आहे, लक्षात घ्या, कारण इथं प्रॉब्लेममध्ये वायचं लोन दिलेलं आहे. ठीक आहे. तर मग बघा प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया आपण. कॅश इन हँड म्हणले ॲसेटला सुरुवातीला 2,000 रुपये दिलेले आहेत. तर ते 2,000 रुपये आपल्याला कुठे घ्यावे लागतील. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉड फॉरवर्ड 2,000 रुपये इथं डेबिटला नोंद केलेले आहेत. त्यानंतर बघा डेटर्स 6,000, स्टॉक 7,000, बिल्डिंग 22,000, प्लांट अँड मशिनरी 12,000 आणि गुडविल 4,000 एवढ्या ॲसेट उचलायच्या आणि रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायच्या. इथं म्हणायचं बघा डेबिट साईडला टू सन्ड्री ॲसेट्स अकाउंट अंडरलाईन सन्ड्री डेटर्स 6,000, स्टॉक 7,000, बिल्डिंग 22,000, प्लांट अँड मशिनरी 12,000, गुडविल 4,000 या सगळ्याची बेरीज आउटला 51,000 रुपये. त्यानंतर बघा या ठिकाणी RDD शिल्लक राहिलेली आहे. RDD 500 रुपये कुठे घ्यायची. रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय RDD अकाउंट आउटर कॉलममध्ये 500 रुपये घेतले. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स दिला आहे. आता हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स ॲसेटला दिला, लक्षात घ्या, त्याला लॉस म्हणायचं. मग तो लॉस आपण कुठं वाटायचा. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. तो लॉस कसा वाटावा लागेल आपल्याला 2:1 मध्ये. ओके. आता 2:1 मध्ये जर हा लॉस वाटायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला या पद्धतीनं वाटावं लागेल. बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला बघा इथं टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणले 2:1 कंसामध्ये म्हणले बघा एक्सला देऊन टाकायचे 2 याप्रमाणे 3,333 आणि वायला 1 याप्रमाणे 1,667 द्यावे लागतील. ठीक आहे. तर या ठिकाणी ॲसेट बाजू सगळी संपलेली आहे. लायबिलिटीला बघा पहिल्यांदा कॅपिटल घ्यावं लागेल. लायबिलिटीला बघा पहिल्यांदा कॅपिटल दिलं आहे 20,000 आणि 10,000चं. ते कॅपिटल उचलायचं आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय बॅलन्स ब्रॉड फॉरवर्ड 20,000 आणि 10,000 इथं घेतलेले आहेत. त्यानंतर बघा वायचं लोन मिस्टर वाय लोन म्हणलेलं आहे 5,500. तर या ठिकाणी बघा या ठिकाणी वाईज लोन अकाउंट काढलेलं आहे. तर लोन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉड फॉरवर्ड 5,500 रुपये या ठिकाणी घ्यावे लागतील. आपल्याला क्रेडिट साईडला नोंद करावी लागेल बॅलन्स. त्यानंतर बघा या ठिकाणी 2 लायबिलिटी दिलेल्या आहेत. बिल्स पेएबल आणि बँक लोन 14,000 8,000 ह्या दोन्ही लायबिलिटी उचलायच्या आणि रिअलायझेशन अकाउंटची क्रेडिटला नोंद करायची. बाय सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट बिल्स पेएबल 14,000, बँक लोन 8,000 रुपये या दोन्हीची टोटल आउटला 22,000 रुपये. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा बॅलन्स शीट पूर्णपणे संपलेली आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी सगळे जे डेटर्स सांगितले प्रॉब्लेममध्ये ते सगळे डेटर्स कसे आहेत, चांगले आहेत, गुड आहेत म्हणलेलं आहे. तर या ठिकाणी ते डेटर्स आपल्याला विकायचे आहेत. गुड आहे याचा अर्थ ते आपल्याला विकायला सांगितलेलं आहे. स्टॉक अँड बिल्डिंग रिअलाइज्ड 14,000, कॉम्प्युटर रिअलाइज्ड 4,000 रुपये. ओके. तर या ठिकाणी बघा ह्या तिन्ही ॲसेट म्हणजे इथं डेटर्स, स्टॉक अँड बिल्डिंग आणि कॉम्प्युटर हे तिन्ही ॲसेट आपल्याला कुठे घ्यावे लागतील. रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट साईडला रिअलाइज करायचे आहेत, विकायचे आहेत. मग इथं बाय कॅश अकाउंट म्हणायचं. डेटर्स 6,000 घ्यायचे, स्टॉक अँड बिल्डिंग 14,000 घ्यायचे
बघा 14,000 आपण इथं खाली घेतलेले आहेत आणि कॉम्प्युटर किती सांगितले 4,000ला विकले कॉम्प्युटर. आउटरला बघा 4,000 इथं घेऊन इनरमध्ये आउटरला या तिघांची बेरीज 24,000 रुपये. 24,000 पैसे आले तर सेकंड इफेक्ट कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स टू रिअलायझेशन अकाउंट 24,000 रुपये. त्यानंतर पुढे बघा काय म्हटलं व्हाईल मशिनरी वॉज टेकन ओव्हर बाय एक्स. या ठिकाणी एक्सनं मशिनरी टेकन ओव्हर केलेली आहे. पुढचं नंतर बघू आपण अँडपासून पुढचा भाग आपण नंतर बघू. पण एक्सनं काय केलं मशिनरी टेकन ओव्हर केलेली आहे. आता इथं मशिनरी किती रुपयाची दिली आपल्याला 12,000 रुपयाची. तर ॲसेट टेक ओव्हर केल्या म्हटल्यानंतर रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला जायचं तिथं म्हणायचं बाय एक्सच कॅपिटल अकाउंट म्हणायचं मशिनरी 12,000 रुपये. मग आता इथं पहिलं पोस्टिंग झालं. सेकंड पोस्टिंग कुठे होईल नेहमीप्रमाणे जर ॲसेट टेक ओव्हर केली असेल पार्टनरनं तर या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग करावं लागतं सेकंड. तर बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला आपण इथं आलो आहे. तो रिअलायझेशन अकाउंट म्हटलं कंसामध्ये मशिनरी एक्सच्या कॉलममध्ये 12,000 रुपये. तर चला पोस्टिंग याचं झालेलं आहे. पुढं काय म्हटलं आहे बघा त्याच वाक्यामध्ये अँड गुडविल बाय वाय म्हणलेलं आहे आणि गुडविल टेकन केले वायनं. तर चला मग या ठिकाणी दुसऱ्या पेजवरती रिअलायझेशन अकाउंटचा दुसरा भाग दिलेला आहे. बाय वाईज कॅपिटल अकाउंटमध्ये क्रेडिट साईडला गुडविल 4,000 रुपये. मग हे 4,000 रुपयाचा सेकंड इफेक्ट आपल्याला कुठे करावं लागेल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट बाजूला तो रिअलायझेशन अकाउंट कंसामध्ये गुडविल वायच्या कॉलममध्ये 4,000 रुपये. त्यानंतर इथं रिअलायझेशन एक्सपेन्सेस 2,000 पेड केलेले आहेत आणि बँक लोन अलॉंग विथ इंटरेस्ट 500 रुपये पेड केलेले वेअर डिस्चार्ज बाय वाय. म्हणजे वायनं काय केलं या ठिकाणी रिअलायझेशन एक्सपेन्सेस 2,000 पेड केलेले आहेत आणि बँक लोन पेड केले परंतु ते बँक लोन पेड करत असताना त्याचं व्याज पण 500 रुपये पेड केले. मग चला मग या ठिकाणी रिअलायझेशन अकाउंटच्या इथं बघा रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट बाजूला खर्च पेड केला आहे वायनं. तर इथं बघा टू वाईज कॅपिटल अकाउंट म्हणायचं रिअलायझेशन एक्सपेन्सेस 2,000 रुपये बँक लोन 8,500. म्हणजे या ठिकाणी बघा बँक लोन आपल्याला किती दिलेलं आहे 8,000 आणि त्याच्यावरचं व्याज 500 हे दोन्ही पण या ठिकाणी वायनं पेड केलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी बँक लोन 8,500 घ्यायचं टोटल 10,500 आउटरला. मग या ठिकाणी या 10,500चा सेकंड इफेक्ट कुठं होईल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला पोस्टिंग करावं लागेल. तर बघा या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय रिअलायझेशन अकाउंट कंसामध्ये लायबिलिटीज म्हणायचं वायच्या कॉलममध्ये 10,500 रुपये. त्यानंतर कॉन्टिजेंट लायबिलिटी 200 रुपये पेड केलेली आहे लक्षात घ्या. आता कॉन्टिजेंट लायबिलिटी आपल्याला घ्यावी लागेल. कुठे घ्यायची तर रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश अकाउंट म्हणायचं कॉन्टिजेंट लायबिलिटी 200 रुपये इथे घ्यायचे. आता बिल्स पेएबल इथे एक पेड केले बघा. आता बिल्स पेएबल अजून आपलं पेड करायचं राहिले म्हणून तिथे ते पेड करून आपल्याला दाखवलेलं आहे. बघा वायचं लोन एक द्यायचं राहिलं आहे आणि बिल्स पेएबल मग बिल्स पेएबल आधी देऊन टाकूया. मग चला इथं रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला इथे बिल्स पेएबल घ्यायचं 14,000 रुपये. 14 आणि 200 14,200 आउटरला 14,200 आउटरला बेरीज 14,200 येईल लक्षात घ्या. याचा सेकंड इफेक्ट कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बघा या ठिकाणी बाय रिअलायझेशन अकाउंट म्हणलेलं आहे बिल्स पेएबल 14,000 इथे घेतले कंसामध्ये बिल्स पेएबल म्हणलेलं आहे आणि नंतर दुसरा इफेक्ट तिथंच घेतलेला आहे बघा बाय रिअलायझेशन अकाउंट कंसामध्ये कॉन्टिजेंट लायबिलिटी म्हणलेला आहे 200 रुपये इथे घेतलेले आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा सगळ्या लायबिलिटी पेड करून झालेल्या आहेत. त्यानंतर अजून एक लायबिलिटी पेड करायची राहिले बघा वायचं लोन. मग ते वायचं लोनचा बॅलन्स आपण क्रेडिट बाजूला घेतला आहे लोन अकाउंटला डेबिट साईडला पेड करावं लागेल आपल्याला टू कॅश अकाउंट म्हणायचं 5,500 टू कॅश अकाउंट 5,500 जेवढी रक्कम आहे क्रेडिटला तेवढी देऊन टाकायची. मग टॅली करून टाकायचा हा अकाउंट 5,500 5,500. आता इथं 5,500चं लोन आपण पेड केले पैसे गेले सेकंड इफेक्ट या ठिकाणी म्हणजे कॅश अकाउंटची क्रेडिट बाजूला हा डेबिट पोस्टिंग आहे लक्षात घ्या. हे डेबिट पोस्टिंग आहे. या ठिकाणी कॅश अकाउंट क्रेडिट बाजूला पोस्टिंग करावं लागेल आपल्याला बाय वाईज इथं बाय मिस्टर वाईज लोन अकाउंट इथं वरती दिलं आहे बघा नंबर 1ला बाय मिस्टर वाईज लोन अकाउंट 5,500. तर या पद्धतीने या ठिकाणी बघा हा प्रॉब्लेम पूर्णपणे संपलेला आहे सोडवून. तर बघा हा अकाउंट क्लोज करूया. पहिला अकाउंट रिअलायझेशन अकाउंट आपल्याला क्लोज करावं लागणार आहे. तर चला मग या ठिकाणी लॉस येतो लक्षात घ्या. म्हणजे डेबिट बाजू जास्त येते 75,700 75,700 75,700मधून क्रेडिट बाजू सगळी वजा केली आपण तर 13,200 येते लक्षात घ्या. कारण या ठिकाणी बघा इथं 500 22,000 24,000 12,000 आणि त्यानंतर इथं 4,000 आहेत.
ह्या सगळ्या रक्कम वजा केल्यानंतर इथं 13,200 लॉस येतोय. 13,200 आपण 2/6 जर वाटला तर 8,800 एक्स्ट्रा द्यावे लागतील, वायला 4,400. मग हा लॉस कुठे घ्यायचा, नेहमीप्रमाणे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिअलायझेशन अकाउंट म्हणायचं, लॉस म्हणायचं कंसामध्ये, वायच्या कॉलममध्ये 8,800, एक्सच्या कॉलममध्ये 8,800, वायच्या कॉलममध्ये 4,400. त्यानंतर बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करावं लागेल. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं म्हटलं तर सुरुवातीला एक्स हा कॉलम, एक्सचा कॉलम बघावा लागेल. डेबिटचा एक्सचा कॉलम जास्त आहे 24,133, तीच बाजू तीच रक्कम क्रेडिट बाजूला घ्यायची 24,133. त्यामधून 20,000 जर वजा केले तर 4,133चा बॅलन्स येईल. त्याला स्टार करायचा, इथं म्हणायचं बाय कॅश अकाउंट. मग ही रक्कम कुठे घ्यायची, कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला, टू एक्सच कॅपिटल अकाउंट इथं म्हणायचं 4,133. म्हणजे ही रक्कम या एक्सकडून आपल्याला आली, लक्षात घ्या, एवढी रक्कम आलेली आहे किंवा येणे आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बघा वायचा कॉलम क्रेडिट बाजू जास्त येते 20,500, 20,500, 20,500 मधून ह्या 3 रकमा जर आपण वजा केल्या तर 10,433, त्याला म्हणायचं टू कॅश अकाउंट. म्हणजे एवढी रक्कम 10,433 रक्कम ही वायला आपल्याला पेड करावी लागते. शेवटी ही संस्था बंद केल्यानंतर आपल्याला वायला एवढी द्यावी लागणार आहे आणि एक्सकडून एवढी येणे आहे. मग बघा 10,433 ही रक्कम या बाजूला घ्यायची कॅश अकाउंट क्रेडिट साईडला, बाय वाईज बघा इथं बाय वाईज कॅपिटल अकाउंट 10,433. त्यानंतर बघा कॅश अकाउंट क्लोज केला आपण तर किती टॅली होईल, 30,133, 30,133.